नरेंद्र मोदी यांची सलग तिसऱ्यांदा हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी शपथ घेतल्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहराध्यक्ष किरण देशमुख यांनी मंगळवारपेठ पोलीस चौकी येथे जल्लोष साजरा केला। या प्रसंगी देवीदास चेडेकर, सचिन कुलकर्णी, शिवानंद सावळगी, गोपाळ झवर यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते। श्रीराम। आपल्या अखंड भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी तिसरी वेळा, न भूतो न भविष्य ते आहेच, न भूतो तिसरी वेळा, लगातार तिसरी वेळा शपथविधी घेतलेली आहे, पंतप्रधान झालेले आहे। आता आशा करतो आपलं अखंड हिंदुस्थान, अखंड भारत जे आहे श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगाची आर्थिक महासत्ता व जगाची महासत्ता बनेल। मोदींच्या शपथविधी सोहळ्यानं संपन्न झाला आहे व जगभरात व देशभरात या सोहळ्याचा उत्साह जल्लोषात साजरा करत आहोत। भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तरच्या वतीने येथील मंगळवारपेठ येथील व्यापारी परिसर आहे, सराफकट्टा असू दे, कापड व्यापारी असोसिएशन असू दे, लोखंड गल्ली असू दे, उसार व्यापारी असू दे, येथे क्रांती चौक येथील रिक्षा स्टॉप असू दे, त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या वतीने आज सगळ्यांच्या वतीने भरघोस मतानं नरेंद्र मोदींना मतदान केलेलं असल्यामुळे देशाचे पंतप्रधान झालेले आहे व त्यांच्या सहकार्याच्या वतीने आज इथे क्रांती चौक मंगळवारपेठ पोलीस चौकीच्या येथे जल्लोषात उत्साहात जल्लोष साजरा करून सर्व नागरिकांना यावेळी मंगळवारपेठ पोलीस चौकी परिसरातील सर्व नागरिकांना व व्यापाऱ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले। यावेळी लक्ष्मीकांत दरक, मधुसूदन मुंदडा, सुनील रिक्के, प्रेम भोगडे, सुनील गुंगे, राजशेखर कंटीकर, बालाजी भिंगारे, छोटू लोहिया, विनायक घंटे, रुपेश करपेकर, सुनील गुंगे, सिद्धाराम देरेगोल आदीसह नागरिक तसंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।